कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आहे ना दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? कवर शाळा संभली ती सरकारच्या? आमच्या आई रक्तात थारवलं गेली तवा कुठे मिळती? कवर खेटर साठी ती रे? कुणाच्या नादी लाग माया घेऊन लागून तू तू बाई येत आमजोळ बी बाहेर आणि लयच माया नादी लागली मी तो सगळे गाबा उचकीन आणि तुला माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही. मला माझ्या आईला बोलले तू आई तुला प्रिय, आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस. तू आईला बोललो म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बघ बंद कर रे चाळे. अरे मला नाही माहित तू इतकं रडक आहे म्हणून. मनोज जरांगे यांनी फडणवीसांना आईवरून शिवीगाळ केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमच्या आया बहिणी रक्ताच्या थारोड्यात पडल्या होत्या तेव्हा ही कुठे मेली होती? तू माझ्या नादी लागू नकोस. माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ती जी बाई बोलली कोण वाघीन, तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा दिसलं नाही का? तुला आमदार मंत्री व्हायचं म्हणून फडणवीसाचे खेटर केव्हापर्यंत चाटशील असं म्हणत जरांगे पाटलांनी चित्रा वाघला झापलं. तुम्ही देवेंद्र फडणवीसांबद्दल जे काय बोलला आहे त्याच्यावर फार टीका होते की पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे. काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला? आम्ही का अशी दिली? काय म्हणलो? काय म्हणलो मी? त्यानंतर नवनाथ बंदे भाजपचे प्रसिद्धी प्रमुख त्यांनी सुद्धा म्हटले की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोलणं चुकीचं आहे आणि चित्रा वाघ देखील यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली. नाही मी बोललोच नाही ना. आईवर कुठं काय बोललोच नाही मी. आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ काय त्याला? मी बोललोच नाही. आईवर बोललोच नाही मी त्यांच्या. ते शब्द मागं घेतो. बोललो असेल तर मी बोललोच नाही पण ते शब्द मागे घेतो काय त्याला? पण आरक्षण द्या म्हणा मग. आरक्षण बी द्या. कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात. त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. मी तर बोललोच नाही आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागं घेतला आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. आमच्या मोठ्याचं म्हणायचं तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये. पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला. कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ते बी बघा. त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणले होते. त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण परवागता आणि फरवागता शेण खातो कामन धामाचा तवा आई नाही दिसली का आमची तुला? आणि कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आई नाही दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? कवर शाळा संभली ती सरकारच्या? आमच्या आई रक्तात थारवलं गेली तवा कुठे मिळती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारवल्यात पडल्या तो झोपली होती का तू? तेव्हा नाही तुला आमची आई दिसली? तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली? कवर खेटर साठी ती रे? कुणाच्या नादी लाग माया लागून तू तू बाई येत आमजोळ बी बाहेर ते शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 किलो तयार केल्यावर जमन का? आणि लयच माया नादी लागली मी तो सगळे गाबा उचकीन आणि तुला माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही. हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोक की संध्याकाळपर्यंत. उगा नादी लागू नको. तिची आईची लय माया आली तुला. तुला आमदार खासदार व्हायचं असं. आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत. आमच्या पण पोरी आहेत, आमच्या सुद्धा आहेत. तिच्याकडे बघ जरा डुकून. इश्यू करू नको कशाचा बी. आईला बोललो कशाला बोललो? आईला बोलत नाही. तो आई 2 लाख साडी घालीत असन म्हणून तो आहे. आमच्या आई फाटक्या कपड्यातले पण ती बी आहे आम्हाला प्रिय. नाटक करतो काय? काही व्हिडिओ टाकतो काय करतो? सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे? लय लागलं का? आमच्या आईचं का नाही टाकलंस? बॅड हल्ला झाला म्हणून. तू तर म्हणला बायानेच हाणलं पोलिसाला माया. तो हे पोलीस आहेत काय? ते कम नाही टाकलं रे? नाटक करतो. म्हणा माझ्या आईला बोलले तो आई तुला प्रिय, आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस. चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक? एक शब्द बोलतो तो स्वतःच्या अकाउंटवर टाकतो.
आम्हाला वाटलं लय शहाणा आहे. तुला वाटलं नेरेटिव्ह पसरेन मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलं लोक दूषित करीन. लोकाला काही देणं घेणं नाही. लोकांनी ओळखीला आमच्या आईला आणलं तर तू काही नाही बोलला. तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बघ. तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडे. नाही मोजीत मराठी कोणाला. आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही. तरी मी शब्द मागे घेतला. आमच्या आईचं काय रे ये आंतरवलीत येऊन बघ. चालता येते का आमच्या माया मावल्याला आता बाजार झोपलेल्या चल तुला दाखवतो. काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटळं पिटळं केलंय चौकून. नाही ऑपरेशन होत लिलावतील नाही झालं. देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे. व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू. आमच्या आई कमरात वाकल्यात. नाक तुटून गेले. नाक फायबरचे बसविले दुसरे. माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकितो राय. आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळं. लाज वाटली बाई तुला मुख्यमंत्री येतो. आम्हाला शिकवायला लागलास. तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठीच्या आई नाही वाटत तुला. त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली. यांनी बढती दिली सगळ्याला. मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून. इतका आनंद व्यक्त केला तो. तुपल्या आईला आधी नाही बोललो मी. आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस. आधी नाही बोललो. खानदानी अगोला आधी कोणाचाच वाटा जात नाही. जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी. मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला. आमच्यावर बोलल्यावर बोलतो. तुला हे बरं सुचलं तो आता एवढाच व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडियाला टाकायचा. गॅजेट टाक ना. हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत येत. सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय की मराठ्यांचं गॅजेट सरकारी नोंदी आहेत. हैदराबादचं सातारा संस्थांचं द्यायला लागलो. हे टाक. ते काय टाकतोस. आरक्षण दे. तुझ्या आईची पूजा करतो आम्ही. तुझ्या आईला बी आमचीच आई म्हणतो आम्ही. बघ म्हणतो का नाही. आणि तू पाठीमागही म्हणलो. आधी तू आमच्या आई बहिणीचे डोके फोडलेत तेव्हा तुला बोललो. डायरेक्ट नाही बोललो. बंद कर रे चाळे. अरे मला नाही माहित तू इतकं रडकय म्हणून. तरी मला त्या रक्तात वाटलं होतं तू रडकयस म्हणून. आधी हिंदुत्वाचं रक्त म्हणला होता. नंतर म्हणला मग ओबीसीचं रक्त. कोणाचं रक्त आहे तो. चुकीचं बोलत नाही. हे पठ्ठ तरी कट्टर हिंदू आहे. वारकरी संप्रदायाचा कट्टर शिष्य आहे. आणि बोलून दाखवलं. ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे स्वाभिमान आहे. मी कट्टर हिंदू आहे. धर्म परिवर्तन नाही करायचंय. सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय. तुम्ही 5 वेळेस मस्जिदीत नमाज पाडा. तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे. मला माझ्या धर्माचा गर्व आहे. असं नाही बदली तुमच्यासारखं. एकदा जाय पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला. एकदा घे शहानवाज हुसेन जवळ. एकदा घे पाशा पटेल जवळ मतदानापुरता. तुमच्यासारखं नाही. खरं बोलून त्या टायमाला आम्ही उचित टोपी घातली की दाखवायची. तुम्ही नाही का घातल्या. ते आता तुमचे मोहन भागवत साहेब का काय आता जाऊन आलेत कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला 1-1.5 महिन्यापूर्वी. आता तुमचं जमतं. तुम्ही केलं की हिंदुत्व. आम्ही केलं की तेव जातीवाद. वा कोणाला शिकवतो. इतकं रडकं नको म्हणू. इतकं रडकं नको. द्यायचं जीवावर आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाकायला लागलाय देऊ. देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईची आडुंगी लपायला लागलाय. मराठा जात अशी आहे भावनिक आहे. आईला मानती, संस्कृतीला मानती, धर्माला मानती. अशी मराठ्यांची जात आहे. मराठ्यांना खरं आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या आडुंगी लपून मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय. नाही होऊन देणार. मराठ्याचा वाटोळा नाही होऊन देणार. ते बोललेला शब्द मी मागे घेतलाय. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.